मित्रांनो, अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखवणारा दिवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अन्यायाविरुद्ध उभा राहणारा खरा रूप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. ज्यांनी शब्दांना ताकद दिली, विचारांना धार दिली, तोच आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी समाजामध्ये समतेचे विचार दिले, समाजासाठी अहोरात्र काम केले, गरिबीतून शिकून त्या शिक्षणाचा वापर त्यांनी समाज बदलण्यासाठी, समाज घडवण्यासाठी, आपल्या समाजाला अंधारातून चिखलातून वर काढण्यासाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर केला. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक अशा महान व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला पण कधी हार मानली नाही. ज्यांना समाजाने नाकारलं पण त्यांनी समाजालाच नव्याने घडवलं. होय, मी बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. मित्रांनो, आज आपण शाळेत जातो, मित्रांसोबत बसतो, पाणी पितो, पण एक काळ असा होता बाबासाहेबांना तर शाळेत पाण्याला स्पर्शही करू देत नव्हते. पाणी पिण्याची सुद्धा परवानगी नव्हती. त्यांनासाठी वेगळे भांडे ठेवले जात होते. ते ताणलेले असायचे, पण कुणीतरी वरून पाणी ओतलं तरच ते पिऊ शकत होते. कल्पना करा की इतक्या अपमानानंतरही त्यांनी शिक्षण सोडले का? नाही ना. कारण त्यांना माहीत होतं, ज्ञान हेच खरं आपलं हत्यार आहे, शस्त्र आहे. बाबासाहेबांनी जगातील मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी काय, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. आता तुम्ही म्हणाल, बाबासाहेबांची परिस्थिती तर एकदम नाजूक होती, पण हे कसं शक्य झालं? तर मित्रांनो, सयाजीराव गायकवाड आणि इतर असे मदत करणारे समाजाने डॉक्टर बाबासाहेबांना मदत केली. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन ऑफ स्कूल इकॉनॉमिक्स. पण हे सहज मिळालं नाही. रात्रभर अभ्यास, भूक, गरिबी, अपमान सगळं सहन करून त्यांनी स्वतःला किती घडवलं बघा. म्हणूनच ते म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करायला शिका, तरच आपलं जीवन उजळू शकतं. बाबासाहेब फक्त स्वतःसाठी नाही जगले, ते शिकले ते समाजासाठी. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी समानतेसाठी लढा दिला. त्यांनी मंदिर प्रवेशासाठी लोकांना उघडे करून दिले. त्यांनी महाड तळ्यावर लोकांना पाणी पिण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी काम केलं, विधवा विवाहांसाठी काम केलं. असे ते आपले बाबासाहेब, आणि त्यांनी आपल्या भारतासाठी मोठी अशी घटना लिहिली. ते म्हणायचे, जोपर्यंत समाजात समता नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अपूर्ण आहे. आणि हे खरं आहे मित्रांनो. भारत स्वतंत्र झाला, पण देशाला दिशा हवी होती, आणि ती दिशा दिली बाबासाहेबांनी संविधान तयार करून. संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक नाही बरं का. तो आहे प्रत्येक माणसाचा हक्क. तो आहे न्याय, स्वातंत्र्य आणि समतेचा पाया. आज आपण जे अधिकार भोगतोय ते बाबासाहेबांच्या कष्टांमुळेच. एकदा बाबासाहेबांना विचारलं, तुम्ही इतकं का शिकता? ते म्हणाले, कारण मला माझ्या समाजाला उभं करायचं आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांना अंधारातून प्रकाशाकडे आणायचं आहे. हीच खरी महानता आहे. मित्रांनो, आज
आज तर आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, संधी आहेत. पण प्रश्न असा आहे, आपण त्याचा योग्य वापर करतोय का? बाबासाहेब असते तर ते म्हणाले असते, वेळ वाया घालवू नका, स्वतःला घडवण्यात वेळ द्या. आज स्वतःला एक प्रश्न विचारा बरं, मी शिक्षणाला किती महत्त्व देतो? मी शिक्षणाला किती महत्त्व देते? मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का? मी सर्वांना समान मानतो का? उत्तर नाही असेल. जर तुमचं उत्तर नाही असेल तर आजपासून बदल सुरू करा. त्यातच तुमचं भलं आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला फक्त हक्क दिले नाहीत, त्यांनी जबाबदारीही दिली आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची, शिक्षण घेण्याची, समाज बदलण्याची आणि आपलं पर्यावरण वाचवण्याची. जर आपण बदललो तर देश बदलेल. संघर्षातून ज्याने इतिहास घडवला, ज्ञानाचा दीप जगभर पसरवला आणि आज आपण त्यांच्या वाटेवर चाललो तर भारत नक्की महान बनेल, महासत्ता बनेल. चला तर एक संकल्प करूया, शिक्षण घेऊ, समानता पाळू आणि बाबासाहेबांचे विचार हे जगभर पोहोचू. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला बाबासाहेबांचे विचार कसे वाटले ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर प्लीज बेल प्रेस करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मित्रांनो आता बाबासाहेबांचे विचार नक्की ऐका आणि मला कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटू पुढच्या एका अशाच मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.